नो डाऊट मिस्टर साहिल, या साहिल लेफ्ट आर्म फलंदाज आणि आपण जर विचार केला तर अनेक वेळा हा खेळाडू योद्धा 11 पनुंब्रे या गावाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतो आणि यंग टॅलेंट आहेत. पाहिलं तर बबलू पाटील, अमित पाटील, नेताजी ढेरे, त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आता साहिल हा देखील नौका खेळाडू लेफ्ट आर्म फलंदाज आपला जोहर सोडताना पाहायला मिळतोय. यस गणेश सर, आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जे मेडल आहे त्यांनी साहिलला मात्र सन्मानित करायचं आहे. येस, पाहिलं तर साहिलने मागील मॅचमध्ये 33 धावांची बहरदार खेळी केली होती आणि 100 मॅच आपल्या बाजूने झुकवली होती. नक्कीच या संघाचे जे वरिष्ठ खेळाडू आहेत, बबलू पाटील असतील, अमित पाटील असतील, नेताजी ढेरे, रावजी ढेरे असतील, त्याच्या या खेळीवर नक्कीच खुश झाले असतील. जाऊयात विद्यमान सामन्याकडे. एका बाजूला पाहिलं तर 5 स्टार क्रिकेट क्लब मराठवाडी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच सुमितदा 11 वाकुर्डे खुर्द हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सचिन जाधव, तर सचिन एका बाजूला आपण पाहतोय इंडियन नेव्ही मधील अष्टपैलू खेळाडू सचिन जाधव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्याच्या समोर समीरला पाहतोय. सचिन जाधव आणि समीर ही सुमितदा 11 यस संदेश या नाहीतर नरेश दादा, आपण या लेग अंपायरच्या भूमिकेत लवकर या. थोडंसं मॅच चालू करायची आहे. नरेश सर या, लगेच या, मॅच चालू करायची आहे. आपण याआधी आपण आवाज ऐकत होता तो म्हणजेच रत्नागिरी परिसरातील एक सुमधुर आवाज. आमचे बंधू मित्र आणि आमच्या समवेत वारंवार जिथे आम्हाला गरज लागेल तिथे मात्र मी आहे सर, तुम्ही पुढे व्हा, आम्ही आहोत तुमच्या मदतीला, असे बोलणारे आमचे निनाद पटेकर सर यांचे आपण सुमधुर वाणी सकाळच्या सत्रापासून या शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे आयोजित खरेश्वर चषक 2026ला आपण पाहत होतात, ऐकत होतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच 32 शिराळ्याचा डॉन, मराठवाडीचा सितारा, डायमंड ऑफ मराठवाडी, मराठीवाडीचा अमर मराठे तात्या. सुरेखाचा फटका आपण पाहतोय. घोषांकी क्षेत्रात एक धाव आणि धावांचा श्री गणेशा मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 4 षटकांची ही लढत, पहिली लढत पाहिली तर 4 षटकांची, दुसरी लढत 3 षटकांची असं आपण पाहतोय. सुरेखाचा फटका 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव चितेच्या वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, यस नो वेच, मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. ओ युटी आउट. क्रिकेटमधील आत्महत्या ज्याला म्हटलं जातं तीच आत्महत्या फलंदाज समीर करताना आपल्याला पाहायला मिळतो. जिथे एक धाव होती तिथे मात्र चोरटी अशी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र अपयश आलं. आणि क्रिकेटमधील 2 गाड्या एकाच ट्रॅकवर धावल्यावर काय होतं तर ॲक्सिडेंट होतो आणि तसाच रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा मित्रांनो, कारण पाहिलं तर एक दिवसीय स्पर्धा आहे. हिवाळी सत्र सुरू आहे. रात्र मोठी आणि दिवस छोटा असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे येणाऱ्या बाकीच्या संघांना आपल्यामुळे कोणत्याही प्रमाणात संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला सेमीफायनल फायनल उजेडीची खेळवायची आहे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. सुरेख असा बॅडमिंटन स्ट्रोक, पुस्तकी फटका ज्याला म्हटलं जातं, तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉईंटच्या डोक्यावरून आपण जर विचार केला तर सचिनच्या बॅटमधून आला आहे सुरेख असा चौकार. या 4 धावेनेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे गुणलेखक शिवाजी दादा आमच्यापर्यंत पोहोचवतील ते म्हणजेच 6 या आकड्यावर 6 धावा. पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात एक धाव.
क्लासिकल फटका लॉंगॉनवरून खेळाडू आलाय, धावत आलाय, तोपर्यंत बघता बघता कॅच मात्र ड्रॉप झाली, होप्स हरला नाही, चेंडू गॅदर केला आणि लगेचच विकेट किपर सोन्याच्या हातात मात्र त्याने टाकला. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धाव्यामध्ये यश प्राप्त झालंय. फलंदाज आपण नवीन फलंदाज पाहतोय तो म्हणजेच विकास. वा बाई वा, सुरेख असा फटका, कॉपी बुक स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. या आधीच्या चेंडूवर डबल काढली, त्याच्या आधी जर पाहिलं तर सचिनने देखील असा स्ट्रोक खेळला. पॉईंटच्या डोक्यावरून आपण पाहिलं तर सुरेख असा चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या आकड्यावर, डबल डिजिट 12 धावांचा आपण जर विचार केला तर युवराज सिंग यांच्या जर्सी नंबर 12 जर्सी नंबर 12 युवराज सिंग यांचा पाहायला मिळतो, विश्वविजेते. आणि त्याचबरोबर सध्याच्या घडीला आपण जर विचार केलात तर अभिषेक शर्मा याची तयार करताना पाहायला मिळतात. दीपक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक भाऊ गोलंदाजी करून गेला तर दुसरा भाऊ गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. ही भावाभावांची जोडी ना इंडियन टीमला देखील लाभली आहे. कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या ही जोडी आपण पाहतो इंडियन टीमसाठी. युसुफ इरफान ही जोडी आपण अनेक वर्ष पाहिली. पहा मोहम्मद कैफ, या संघाचा मोहम्मद कैफ म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजेच राज करंडे. वा भाई वा, 30 यार्ड सर्कलमध्ये काय सुरेख असं क्षेत्ररक्षण. या आधी देखील आपल्या संघासाठी ज्या वेळेस संधी मिळेल मला त्या वेळेस मी माझ्या संघासाठी 100% देणार. त्यामुळेच की काय म्हणून माझ्या संघामध्ये मला मोहम्मद कैफ म्हणून ही ओळख दिली आहे की काय. राज करंडे, काय सुरेख असं क्षेत्ररक्षण. 30 यार्ड सर्कलमध्ये पॉईंटच्या दिशेमध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आणि सचिनचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दीपक कांबळे, एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी मार्कवर दीपक. अमर गोलंदाजी करून गेला ना, अमरने लगेच आपल्या दुसरं हत्यार आपल्या भात्यातून बाहेर काढलं, ते म्हणजेच आपला बंधू दीपक. शंकर होता मात्र शंकरला कुठेतरी मागे ठेवला गोलंदाजी मार्कवर, कारण शंकर महत्वाचे षटक टाकण्यासाठी ओळखला जातो, जाणला जातो. सन्मान दिलाय सुरेख अशी फलंदाजी दीपकची. कारण दीपकला देखील माहिती आहे 1 ओव्हर 4 ओव्हरमधील 1 ओव्हर मला भेटणार, त्याचा मी खरपूस समाचार घेणार. आणि प्रत्येक टीममध्ये 4 खट बॉलर असतील असं नाही, हे दीपक देखील जाणतो. सुरेख असा फटका टोलवलाय. डीप स्क्वेअरमध्ये खेळाडू तैनात जरूर आहे. तोपर्यंत बघता यस नो वेट. थांब मित्रा, थांब, रनआउट होशील, थांब. तुझ्याकडे ताकद आहे, तू चौकार मारलाय, अजून देखील मारू शकतो. तुझी कला जी आहे ना ती दाखवण्याची संधी तुला आहे, ती मात्र दाखव. तुझ्या हातातील मनगटातील ताकद नजाकत तू दाखव, असं दीपक सांगताना पाहायला मिळतोय. खोदून काढलेला चेंडू, बुंद्यातला चेंडू म्हणतात. क्रिकेटमधील अस्त्र शस्त्र ज्याला म्हटलं जातं, ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू दीपकने हाताळला. सुरेख असा फटका, त्यावर विकास आपल्याला पाहायला मिळाला. फक्त एकच धाव, एका दुसऱ्या धावाने काही होणार नाही. करायचं तर काहीतरी मोठं करावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. तर संघाला सुस्थितीमध्ये न्यायचं ना तर मोठे फटके मारावे लागतील. पहा रनआउटची संधी, 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र दीपकने सांगितलं 1 आली, बाद झाली, आपल्या पोटापुरतं झाली. आणि संघाची धावसंख्या सिंगल नंतर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 या आकड्यावर. 16 धावांचा विचार केला तर मयंक अग्रवाल याचा जर्सी नंबर 16 आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख असा फटका, वा बाई वा, पॉईंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षण तर सुरेख करण्याचा प्रयत्न जरूर केला. आणि जर मित्रांनो चौकार जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षकाने जे एफर्ट्स लावले ना
यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चौकार जर अडवला असता तर नक्की 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या असत्या. सुरेख असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं असतं. या चौकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे. 20 धावा धावसंख्येवर 10च्या सरासरीने सध्याच्या घडीला धावगती आपल्याला पाहायला मिळते आहे. यस ओमकार उर्फ आप्पा या नावाने प्रचलित या संघामध्ये आणि आघाडीला येणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मराठवाडी संघाकडून. मात्र आज सोन्या आहे. सुरेख असा फटका खेळाडू तैनात जरूर आहे. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. षटकार आहे की काय आहे. बाउंड्री रायडर जरा सांगा. आयोजन कमिटीचा जो खेळाडू आहे त्याने आमच्यापर्यंत माहिती पोचवा. यस आयोजन कमिटीचा जो खेळाडू आहे तिथे त्यांनी निर्णय आमच्यापर्यंत पोचवा की सर कोणता खेळाडू आहे आपला त्याला जरा विचारा निर्णय काय आहे. यस चेक केलं जाईल आणि सांगितलं जाईल. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे त्यामुळे दोन्ही संघाने प्रेशर मात्र घेऊ नका. यस सचिन दादा प्रेशर घेऊ नका. निर्णय पोहोचवला जाईल आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आयोजन कमिटीचे खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत त्यांनी देखील पाहिलंय आणि त्यांनी मात्र आमच्यापर्यंत निर्णय दिलाय. षटकार आहे. षटकाराचा हा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. षटकाराच्या या षटकारानंतर आपण धावसंख्येचा विचार जर केला तर 26 या आकड्यावर 26 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारावा खेळाडू नक्कीच सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्दचा संघाचा 12वा खेळाडू उद्याचा फ्युचर आहे सुमितदादा 11 वाकुर्डे संघाचा. आणि त्याला देखील एका मॅचमध्ये ज्यावेळेस किरण स्मृती या मैदानावर ज्यावेळेस वाकुर्डे खुर्दची मॅच झाली होती ना तिथे मात्र त्याला गोलंदाजी करताना देखील आम्ही पाहिलं होतं. आजचं उद्याचं फ्युचर आहे सुमितदादा 11 वाकुर्डे खुर्द या संघाचं फ्युचर म्हणून त्याला ओळखलं जातं. सुरेख अशी गोलंदाजी त्याची आम्ही पाहिली होती आणि त्यावेळेस नक्कीच आम्ही कॉमेंट्रीला होतो आणि त्याची गोलंदाजी आमच्या वाणीतून रेखाटली गेली होती. आज मात्र संपूर्ण स्क्वॉड असल्यामुळे त्याला बाहेर बसायला लागते. मग ते नक्कीच उद्याचा फ्युचर म्हणून ओळखला जाईल. दीपक दादा त्याच्यावर काम करत असतील. आप्पा पुढचा चेंडू आप्पाचा विकास खेळेल होता स्लॉटमध्ये त्याला पाठवून द्यायचा होता पार्किंग प्लॉटमध्ये. मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण गौरव आज संघामध्ये संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं केलंय गौरवने. सुरेख असं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं आणि संघाची धावसंख्या स्थिरावली आहे आकडली आहे जकडली आहे 26 या आकड्यावर 27 या आकड्यावर माफ करा 27 या आकड्यावर. नवीन फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. बंटी हे त्याचं टोपण नाव आहे. दुसऱ्याचा चुका शोधायला मेंदू लागतो तर दुसऱ्याच्या चुका मान्य करायला मोठ्या काळीज असावं लागतं आणि दीपक दादा तेच करताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर नक्कीच कुठेतरी समीरने घाई केली होती ती चोक दीपक दादाने पोटात घातली. थांब मित्रा मी आहे घाबरू नकोस असं डगआउटमधून जाताना समीरला इशारा दिला होता दीपकने आणि तेच आपल्या दमखम दाखवलाय दीपकने आतापर्यंत. सुरेख असा चेंडू. यस पंचांकडे दाद मागितली आणि पंच नेताजी ढेरेसर यांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. अतिरिक्त धावसंख्येवर आणि 28 धावसंख्येवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. भन्नाट असा चेंडू वेग 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 आणि भन्नाट असा वेग आपल्याला पाहायला मिळतोय.
फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. पंच शहानिशा करतील. लेग पंचांचा इशारा मात्र आमच्यापर्यंत आलाय. नरेश सरांचा इशारा नो प्लस आपण जर पाहिलं तर चौकार. लेग पंचांचा इशारा नो बॉलचा इशारा येतोय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. दोन पंच डिस्कस करतील त्यानंतर निर्णय मात्र दिला जाईल. येस अंपायरला मात्र रिव्ह्यू घेण्याची अनुमती असेल. भीमर आणि रनआउटसाठी अंपायरला मात्र रिव्ह्यू घेण्याची अनुमती असेल. येस पंचांचा आणि थर्ड पंचांचा इशारा देखील आला. इट्स अ नो बॉल. कारण दोन्ही संघांचा 12वा खेळाडू देखील इथे आहेत. त्यांनी देखील चेक केलंय. आणि आमचे टेक्निशियल ओमसाई MTCचे अक्षय शेठ म्हात्रे यांचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा. आणि बॉल जर विचार केला आतापर्यंत झाले ते म्हणजेच 4 झाले ना. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 गो आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता 5 धावा. यस कोणत्याही खेळाडूने वरती येऊ नका कारण आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आहे याची दक्षता घ्या. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू या ठिकाणी आहे. त्यामुळे इन टीम मधील कोणत्याही खेळाडू वरती येणार नाही याची मात्र दक्षता घ्यायची आहे. सुरेख असा स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात आहे. तो येल गॅदर करेल फेकेल तोपर्यंत एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलंय. 2 धावा. येस आपण जर विचार केला तर 35 धावा धाव संख्येवर आतापर्यंत पाहायला मिळतात. पस्तीस धाव संख्येवर पाहायला मिळत आहेत. शेवटचा षटक स्लॉट षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर साईराज गोलंदाजी मार्कवर. यस पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा इशारा. अमर जाईल चर्चा करेल. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रापासून आपण जर विचार केला तर शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे काशितवाडी खोतवाडी आयोजित खरेक्ष चषक 2026 पहिल्या गटातून पाहिलं तर काळामदेवी स्पोर्ट्स मानेवाडी या संघाने आपलं वर्चस्व स्थापित केलं. त्या दुसऱ्या गटातून कोणता संघ येईल हे आता मात्र पाहण्याजोगं असेल. कारण अटीतटीच्या लढती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. सुरेख असा फटका गॅदरमध्ये डीपमध्ये खेळाडू आहे. तो गॅदर करेल फेकेल रनआउटची संधी. आणि पंचांचा बोट आकाशाकडे जाईल का. येस इट्स OUT आउट. चला नवीन फलंदाज समीर जाधव. कारण या आधी जरी पाहिलं तर एक समीर फलंदाजी करून गेला. त्यामुळे दुसरा समीर यंग समीर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. साईराज
चौथं षटक हाणामारीचं षटक आपण पाहतोय अनुभवतोय. वा बाई वा, वेग 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 आणि भन्नाट असा वेग. इंद्र दरबारे नाचे सुंदरी आणि घुंगराचा आवाज करत चेंडू जाईल विकेट किपरच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतोय. वा बाई वा, सुरेख असा गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज साईराजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वा वा बाई वा, वेग 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 आणि भन्नाट असा वेग असं पाहायला मिळाला. याच दरम्यान आपण स्वागत सन्मान सत्कार करूयात, तो म्हणजेच माऊली ड्रायफ्रूटचे सर्वे सर्वा राहुलजी नाईकवडी सर यांना विनंती करतो की दादा आपण व्यासपीठावर या. माऊली ड्रायफ्रूटचे सर्वे सर्वा सन्माननीय राहुलजी नाईकवडी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपला देखील केला जाईल या ठिकाणी यथोचित असा सन्मान. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. डॉट डिलिव्हरी आणि वन बाउन्सचा इशारा देखील नरेश सरांनी दिलाय गोलंदाजाला. येस, वन बाउन्सचा इशारा दिलाय. येस, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल दीपक दादा, कारण पुन्हा एकदा एक धाव झाली. दुसरेचा प्रयत्न समीर यसनोवेच. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. पंच काय निर्णय देतील नेताजी सर पाहतील, बघतील आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि नॉट आउटचा इशारा. येस, त्याचबरोबर चिंचवडी गावचे आपण जर विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू महेश मस्कर सर, त्याचबरोबर कर्णधार बाबासो मस्कर सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करूयात. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. चला, एक लिगल डिलिव्हरी फक्त हाताळायची आहे. एक लिगल डिलिव्हरी हाताळायची आहे साईराजला. 40 धावा धावसंख्येवर आतापर्यंत. कॅमेरामॅनकडे देखील आपण फोकस केलं तर आमचे छोटे मालक आणि त्यांच्या जोडीला हेल्मेट घालून पाहायला मिळतात आमचे कॅमेरामॅन. सुरेख असं कॅमेरामॅन ओम साई MTCचे प्रतीक आणि अक्षयदादांचे चिरंजीव वेदू हे पाहायला मिळतात. कॅमेरामॅनचं वर्क करताना पाहायला मिळतात. आज जिथे जिथे ओम साई MTC इव्हेंटचे मॅचेस असतात ना, तिथे तिथे अक्षय शेठ, तिथे त्यांचे चिरंजीव वेदू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 40 धावा झालेत आणि 41 धावांचं लक्ष असेल. चला, लगेचच क्षेत्ररक्षण मात्र सजवून घ्यायचं आहे. चाळीस धावा झालेत आणि 41 धावांचं लक्ष असेल ते विजयासाठी. याच चला, टॉस केला जाईल. श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुटे बुद्रुक ए आणि दुसऱ्या बाजूला श्री चक्रभैरव चिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, टॉस का बॉस या मंचावर लगेच या. एका बाजूला पाहिलं तर गणेश शेटके माऊली ड्रायफ्रूटचे सर्वे सर्वा राहुलजी नाईकवडी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच पोपट पालेकर यांची बॅट आणि एका बाजूला निलेशची बॅट. असं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार. चला, चक्रभैरव चिलाईदेवी स्पोर्ट्स शिवरवाडी आपला कॅप्टन आपण लगेचच पाठवायचं आहे. त्याचबरोबर आपण सांगतोय ते म्हणजेच माऊली ड्रायफ्रूटचे सर्वे सर्वा यांचा देखील राहुलजी नायकोडे यांचा या ठिकाणी यथोचित केला जातोय. सन्मान सत्कार स्वागत केलं जातं. या राहुलजी सर, आपल्याला विनंती असेल, आपला केला जाईल सत्कार आणि त्यानंतर टॉस केला जाईल. आपली मॅच असेल, त्यानंतरची होणारी मॅच आपली मॅच. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केलात तर चक्रभैरव चिलाईदेवी स्पोर्ट्स शिवरवाडी कॅप्टन यायचं आहे.
त्याचबरोबर वाकुर्डे बुद्रुक संघाचे गणेश माने आबा यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. याच चिलाई देवी स्पोर्ट्स शिवरवाडी संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. तर टॉस करून घ्या पुढील मॅचचा. राहुल दादा आपला कॅप्टन पाठवा. यस कॅप्टन या लगेच टॉससाठी या. असं करून चालत नाही गणेश दादा. आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पाणी हे श्रेष्ठ दान दिलंय ते म्हणजेच आता पुढील मॅच खेळणारे खेळाडू वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक ए संघाचे खेळाडू एक स्टार खेळाडू गणेश शेटके सर यांच्या माध्यमातून आपल्याला या खरेश्वर चषक 2026ला पाण्याचं स्पॉन्सरशिप करण्यात आलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. क्रिकेटच्या वर्तुळात क्रिकेटच्या पटलामध्ये जिथे आपण पाहतोय पूर्वार्ध झालं, उत्तरार्धामध्ये जाऊयात. उत्तरार्धामध्ये आपल्याला करायचे आहेत ते म्हणजेच 41 धावा 24 चेंडू. एका बाजूला अमर, दुसऱ्या बाजूला ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रैक टाइमिंग प्रॉपर जिस बंदे में है दम वो अमर का मराठी आपल्याला पाहायला मिळतोय. काय बाहुबली शॉट मारलाय. सूर्य कसा फटका. हाफ ट्रॅकर चेंडू जरूर होता. पहिला चेंडू फेस करत होता आणि पहिल्या चेंडूवर अमर मराठेने आपल्या बाहूमधील ताकद दाखवली आहे. चला मॅच सुरू ठेवायची आहे. आयोजन कमिटी स्टंप पुरवायचा आहे कारण मिडल स्टंप जो आहे असं पहिला चेंडू डॉट असेल असं अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. डेड बॉल आहे. यस डेड बॉल आहे सर आमच्यापर्यंत कळलं. पहिला बॉल सूर्य कसा फटका. पहिल्या चेंडूवर धक्का. मोठा मासा गळाला लावलाय. मोठा मासा गळाला लावलाय तो म्हणजेच अमर मराठेच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार अमर मराठे. चला नवीन फलंदाज सोन्या थोडंसं धावत आहे मित्रा. विजय मराठे सोन्या फलंदाज सोन्या मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. वाकुर्डे खुर्देचा 12वा खेळाडू नक्कीच युवराज शिवराज नक्कीच खुश असेल. पहिल्या चेंडूवर मोठा मासा गळाला लागला त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नाहीये. विजय मराठे सोन्या आपल्याला पाहायला मिळतोय. येस ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे यूट्यूब सौजन्य लाभलं आहे खरेश्वर चषक 2026ला ते मारुती काशीद भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूयात. स्वागत सुस्वागतम. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह म्हणजेच घर बसल्या देखील पाहू शकतात. त्यासाठी ज्यांनी सौजन्य केलं आहे ते म्हणजेच माननीय श्री मारुती काशीद दादा यांना विनंती करतो. दादा आपण व्यासपीठावर या.
सेन्सेबल क्रिकेट, सेन्सेबल क्रिकेट. एकच धाव. अप्पाला आता मात्र क्रेडिटचं कार्ड वापरावं लागेल. अप्पाला क्रेडिट कार्डचा स्कोअर वाढवावा लागेल. मॅच जर जिंकायची तर अप्पाच्या बॅटमधून चौकार षटकार येणं गरजेचं असेल. सुरेख अशी गोलंदाजी, वेग वेग आणि भन्नाट असा वेग. अपील जरूर केली आहे, अपील मात्र फेटाळली आहे. लेखपंचांच्या भूमिकेत आपण नरेश सरांना पाहतोय, तर स्टेट पंचांच्या भूमिकेत नेताजी ढेरे सर यांना आपण पाहतोय. पंचांची कटाक्ष नजर आपल्याला पाहायला मिळते. यस, सन्माननीय रोहित दादा खोत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आपण करूयात. सहर्ष सहर्ष स्वागत असेल. जर पाहिलं तर चौथं पर्व आहे या खरेश्वर चषकाचं. थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे मॅच मध्ये, मात्र हलती जुलती ठेवायची. खर्राब असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय अक्षरशः मैदानाला गुदगुल्या करत लॉंग टॉप रिजनच्या दिशेने. चौकार, 4 धावा. खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. असं क्षेत्ररक्षण करून चालणार नाही. ते म्हणजेच सुमित दादा 11 वाकुर्डे खुर्द या संघाला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 या आकड्यावर, 5 या आकड्यावर, माफ करा 5 या आकड्यावर. दुसरा षटक घेऊन दीपक कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. वाकुर्डे खुर्द आपण चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर वाकुर्डे बुद्रुक या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. तर शिवरवाडी संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे. यस, आपण जर विचार केला यानंतर होणारा सामना असेल, एका बाजूला वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक संघ, आपण तयार राहायचंय. मोठे फटके मारावे लागतील संघाला जर सुस्थितीत न्यायचं आहे तर. हा सामना जर जिंकवायचा ना, असे सिंगल डबल येऊन चालणार नाहीत. यस, पंच निर्णय काय असेल आता या. यस, झाडाच्या ढिगाऱ्यावरनं खाली आलाय सर.
चला थोडासा मॅचमध्ये स्पीडअप ठेवायचा आहे दीपक. सुरेख असा फटका खेळाडू त्या ठिकाणी समीर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख असा झेल संपलाय सोन्याचा खेळ. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाचा ताबा मात्र घ्यायचा आहे. कोण असेल नवीन फलंदाज? वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुडे बुद्रुक संघ आपण तयार राहायचा. गणेश शेटके आपण यायला उशीर केलाय पण क्षेत्ररक्षणाला मात्र उशीर करू नका. गौरव मित्र थोडीशी घाई कर मित्रा, कारण अजून कारण पाहिलं आपण विचार केला तर थंडीचं सत्र आहे, लवकर दिवस मावळतो, त्यामुळे कुणालाही व्यत्यय येणार नाही याची मात्र खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त आपण विचार केला तर 11 धावा. अजून देखील पाहिलं तर 30 धाव्यांचे अजून 12 चेंडू 30 ची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतोय. चला पुढचा चेंडू घेऊन निघेला विकास. नक्कीच या मॅचवर जर पाहिलं ना तर योद्धा 11 पनुमरे वारून या संघाची नजर असेल, कारण जो संघ जिंकेल तो त्यांच्याबरोबर खेळणार आहे, त्यामुळे त्यांची नजर नक्कीच असेल. आणि साहिलचा कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण सुरेख कसं फलंदाजी का मी सॅटर्डे संडेला प्रॅक्टिसला MGM ग्राउंडवर जातो याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं या आधीच्या मॅचमध्ये साहिलने. आणि विनयचा विचार केला आपण घाटकोपरवरून या ठिकाणी खेळायला येणं. नवी मुंबई नगरीमध्ये आपल्या संघासाठी अपटबार पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा. हे सर आताचा इशारा काय सर? व्हाईट बॉलचा इशारा. वा बाई वा, सुरेख असा फटका दीपक कांबळेच्या हाताला चटका आणि मिळालाय 440चा झटका फलंदाजाने दिलाय गोलंदाजाला. काय सुरेख असा फटका, फलंदाज गौरवच्या बॅटमधून आलाय. सुरेख असा षटकार. असे षटकार येणं गरजेचं आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर. अजून देखील 21 धाव्यांची गरज. येणारे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा. येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये करायचे आहेत
20 धावा. 7 चेंडू 20ची गरज. काय घडेल या चेंडूवर मॅच? मोठा फटका मारण्याचा जरूर गेला मात्र अयशस्वी ठरलाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर 21 धावा. अजून देखील 6 चेंडू येणारे आणि करायचे आहेत. 20 धावा दमखम आहे या जोडीमध्ये. दीपककडे देखील ताकद आहे, नजाकत आहे आणि गॅप सिलेक्शन त्याच्याकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला गौरवकडे पाहिलं तर त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आहे आणि आता गोलंदाजी मार्क कोणता गोलंदाज आणतील वाकुर्डे खुर्द हा संघ पाहावं लागेल. चला थोडंसे घाई करा आणि गोलंदाजी मार्कवर समीर आपल्याला पाहायला मिळतोय. समीर जाधव गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. स्लॉट षटक, हाणामारीचं षटक, 6 चेंडू आणि पाहायला गेलं आपण तर 20 धावा डिफेंड करायचे आहेत. संघर्षाच्या काळात स्वतःला मनाशी अशी गाठ बांधा कारण शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मी हरत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. टॉपेज यष्टीरक्षकाकडून कुठेतरी झाली चूक आणि या घोषांकी क्षेत्रात 1 धाव. म्हणजे आता समीकरण असेल येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये करायचे आहेत ते म्हणजेच 18 धावा. 19 धावा माफ करा. 5 चेंडू 19ची गरज आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण जर विचार केला तर ओंजळ आनंदाने भरलेली असतानाच ती सांडायच्या आधी इतरांना त्यातले देता आले पाहिजे. इतरांचे हृदय जिंकता आले पाहिजे. जिंकणे हा जीवनाचा हेतू ठेवा कारण जग जिंकून सिकंदर सुद्धा खाली हाताने गेला होता. जास्त इच्छा नाही फक्त आयुष्याच्या पुढचे पाऊल मागच्या पाऊलापेक्षा चांगले असले पाहिजे. हेच पाहायला मिळते या चषकाकडे पाहून कारण कृष्णा काशीद यांचा जर विचार केला ना या संघासाठी अनेक वर्ष झटणारा हा मनुष्य आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर शिवाजी असेल आणि त्यांची संपूर्ण टीम हा चषक गेले 3 वर्ष अहोरात्र झटून भरवतात आणि हे 4थं पर्व त्यांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी घेऊन आलेत. आणि नक्कीच शिवाजी दादा, कृष्णा दादा आणि संपूर्ण आपण जर विचार केला काशीदवाडी खोतवाडीचा विचार केला आज गावावरून देखील अनेक मान्यवर मंडळी हा चषक पाहत असेल की आमच्या गावातील खेळाडूंनी जो चषक आयोजित केला ना त्याचं दैदिप्यमान नियोजन आम्हाला पाहायला मिळतं आहे. याच पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिल्याने पंचांनी दिला आहे इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये ॲड केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. पुन्हा एकदा हाफ टक्कर टायमिंग तर प्रॉपर आहे. खेळाडू समीर आहेत. समीर गॅदर करतील फेकतील तोपर्यंत दीपक चतुर चालाक दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. चला शेवटचा चेंडू असेल या सामन्यातील. वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक एक संघ. चला तर आपण तयार राहायचं आहे. लगेचच हा शेवटचा चेंडू जसा पडेल आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आणि हार्ड लक बॅड लक आपण सांगूयात ते म्हणजेच 5 स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडी संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण अभिनंदन करूयात ते म्हणजेच सुमितदा 11 वाकुर्डे खुर्द या संघाचं. काय सुरेख कसा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर यस या दीपक सर लगेच या दीपक दादा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी लगेचच यायचं आहे. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर पंचांची भूमिका आपण पाहत होता. नेताजी ढेरे सर, नरेश सर, काय सुरेख अशी पंचांची भूमिका या मॅचमध्ये पाहायला मिळाली आणि आभार मानतो ते म्हणजेच 32